येस, थँक यू ऑल फॉर जॉईनिंग इन टाइम. सो गुड मॉर्निंग ऑल. हा जो सेशन आहे तो बेसिकली फायनान्शियल लिटरसी बद्दल आहे. जो की मी हा जो सेशन घेणार आहे तो ॲज अ रिलेटेड विथ द फायनान्शियल लिटरसी, म्हणजे आपल्याला फायनान्शियली नॉलेज का घेणं गरजेचं आहे ते आपल्याला जेव्हा तुम्ही ॲज अ अर्निंग स्टार्ट कराल किंवा अर्निंगच्या पहिले जर तुम्हाला हे नॉलेज जर भेटलं तर तुमची जी लाईफ आहे बेसिकली जे आम्ही आत्ता जे फायनान्शियल नॉलेज घेतलेलं आहे, जर आम्हाला असं वाटतं की आम्ही जर आमच्या लहानपणी किंवा एज्युकेशन सिस्टीममध्ये, ॲक्च्युली एज्युकेशन सिस्टीममध्ये तुम्हाला फायनान्शियल नॉलेज कुठेही शिकवला जात नाही. भरपूर लोक फायनान्स कोर्सेस करतात, सीए बनतात, पण त्याच्यामध्ये ते पर्टिक्युलर नॉलेज राहत नाही जे की आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा ज्या समाजामध्ये ते यूज होते, राईट? कारण की मी असे फायनान्शियली लिटरसी पाहिले, म्हणजे फायनान्शियली सीए वगैरे पाहिलेले जे स्वतःला म्हणतात की मी ऑलरेडी फायनान्समध्ये आहे, माझं कामच ते आहे. पण ऍक्च्युली त्यांना फायनान्शियल नॉलेज असते का? नसते. कारण की जे ते फायनान्शियल नॉलेज घेतात ते फक्त त्यांच्या पुस्तका आणि अभ्यासक्रमासाठी असते. पण आपण जे इथं फायनान्शियल नॉलेज शिकणार आहोत ते व्यावहारिक ज्ञान आहे, जे की तुम्हाला तुमच्या समाजामध्ये किंवा कुठे तुम्ही वर्क अराउंड कराल तिथे तुम्हाला हे नॉलेज जे आहे हे नॉलेज उपयोगात येणार आहे. तर याच्यासाठी मी माझ्या कोर्स डेव्हलप केलेला आहे. या कोर्सचं मी नाव ठेवलेलं आहे यंग मनी मास्टरी, फायनान्शियल ग्रोथ बिगिन्स. यंग मनी मास्टरी याच्यासाठी मी या कोर्सचं नाव ठेवलेलं आहे की यू आर अ यंग. असं नाही की फक्त इथं यंग पीपलच आहे. ऑलरेडी 30+, 40+ जे असतील ते पण इथे जॉईन करू शकतात. आणि याचा मोटिव्ह एकच आहे की तुम्हाला चांगलं चांगलं फायनान्शियल नॉलेज भेटावं, जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्रीडम जे आहे ते लवकरात लवकर अचीव करू शकाल. तर याच्यासाठी काही स्टेप्स आहेत आणि हा जो वेबिनार आहे तो प्रत्येक सॅटर्डे किंवा संडेला राहील, बेस ऑन टाइम कम्फर्टेबल, जो जसा टाइम कम्फर्टेबल राहील आपल्याला. कारण की सॅटर्डे संडे याच्यासाठी चूज केलेला आहे की मोस्टली स्टुडंटला सुट्टी असते सॅटर्डे संडेला, राईट? इथं तुम्हाला जरूर एक चांगलं नॉलेज भेटेल, जेणेकरून तुम्ही तुमचं जे लाईफ आहे, तुमचं आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकता. आणि प्रत्येकाने आपली नोटबुक आणि पेन घेऊन बसायचे. इथे जे काही सांगितलं जाईल ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. तर त्याच्या पहिले मी तुमचं इंट्रोडक्शन, माझं इंट्रोडक्शन सांगतो. माझं नाव आशिष बर्दे आहे. आय एम अ इंजिनियर. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुणेमध्ये काम करतो. त्याच्यासोबत मी फायनान्शियल ॲडवायझरी म्हणून पण काम करतो. मी ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करतो. आणि त्याच्यासोबत मी ॲज अ LIC एजंट आहे. मी एक ऑथर आहे. मी एक बुक लिहिलेली आहे, द कॉस्ट ऑफ क्विक मनी, जे की 2-3 महिन्यात ॲमेझॉनवरती रिलीज होणार आहे. तर हे माझं इंट्रोडक्शन आहे. आणि माझं मोटिव्ह हेच आहे की प्रत्येकाला फायनान्शियल नॉलेज भेटावं. जे आम्ही ज्या चुका केलेल्या आहे आयुष्यभरात, आम्ही आता माझं एज 35 आहे, मी 35 एजमध्ये ॲज अ फायनान्शियल नॉलेज घेतलं. पण तुम्ही ॲज अ लकी आहात की तुम्हाला ते फायनान्शियल नॉलेज जे आहे ते लवकरात लवकर भेटते, म्हणजे ॲट द यंग एज, जेणेकरून तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर अचीव करू शकता. तर मी प्रत्येकाचं थोडा इंट्रोडक्शन घेईल. सो तुम्ही फक्त थोडक्यात सांगा की तुम्ही काय करतायत, कुठून आहात, तुम्ही काय शिकत आहात. येस, राईट. सो वी कॅन स्टार्ट विथ निशांत. येस, निशांत. मी निशांत संदीप काळे आहे आणि मी सध्या 11th मध्ये आहे आणि कॉमर्स स्ट्रीम घेतली आहे. आणि थोडं म्हणजे मी FFC क्लब मध्ये पण त्याच्यात पण आहे आणि फायनान्शियल नॉलेजच्या बद्दल मला इंटरेस्ट खूप आहे की मला शिकायचं आहे असं. म्हणजे ओके, आणि ओके. मी नडियाद मधून आहे. येस, येस. ग्रेट, ग्रेट, निशांत. सो नेक्स्ट, श्रीहर्षा. श्रीहर्षा जी. Yes, please introduce yourself in short, if possible. Yes, sir. My name is Sriharsha Tajne. I am in ninth standard now. Yes. I am from Chhatrapati Sambhajinagar. Okay, great, great. And कोणत्या क्लासमध्ये आपण स्टडी करता? Ninth. नाइन्थ. ओके, ओके, ग्रेट. Yes. येस, अभिनव जी. येस, अभिनव. विवो 1904. नाव चेंज करू शकता तुम्ही. येस सर.
येस अभिनव, थोडं तुमच्याबद्दल सांगा. हा सर, मी राजेश जेदे. अभिनव मुलाचं नाव आहे. ओके ओके. ओके सर. ओके ओके. अं, ओके. विवो 1904 दिसत आहेत. त्यांनी त्यांचं नाव चेंज केलं तर बरं राहील. येस. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकता. येस, विवो 1904. सॉरी सर, ते जॉईन केलं तर मी तसंच केलं, नाव चेंज. ओके ओके. डोंट वरी. सो तुम्ही मॅडम तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकतात. काय करतात तुम्ही? तुमचं नाव, एक शॉर्ट इंट्रोडक्शन देऊ शकतात. आवाज येतोय? हा, येस येस येस, येतोय. तुम्ही म्यूट आहात. येस, अनम्यूट युअर सेल्फ. येस, फक्त वन टाइम क्लिक करा. येस येस. येस, आता तुम्ही येतो बोल. आवाज सर? येस येस. हा. तर माझं नाव नंदिनी रावते आहे. हा, येस, बोला. माझं नाव नंदिनी रावते आहे. मी 12th झाली आहे माझी खरं तर. ओके अं, आणि मी आर्किटेक्चर स्टडी सुरू करणार यावर्षी. ओके. ओके, ग्रेट ग्रेट. हो. ओके, ग्रेट. सो थँक यू फॉर जॉईनिंग. सो सेशन स्टार्ट करण्याच्या पहिले ऑलरेडी मी सांगितलेले की या सेशनमध्ये जे पण काही आपल्याला सांगितलं जाईल ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. आपल्याला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. आणि आपला जो सेशन आहे, हा जो वेबिनार मी जो कोर्स डेव्हलप केला आहे तो ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर मी इथे कोणालाही 1 रुपयाही तुम्हाला फीस भरायची नाही आहे. हा ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट मी कोर्स जो आहे तुमच्यासाठी अरेंज केलेला आहे. तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील, तुमचे रिलेटिव्स वगैरे असतील, कोणीही असेल तर तुम्ही ती लिंक पाठवू शकतात. सो नेक्स्ट सेशन जे असेल ते मे बी नेक्स्ट वीकला असेल. तुम्हाला मी अपडेट करेल त्याच्याबद्दल. आणि एक ग्रुप क्रिएट केला जाईल, जेणेकरून तुम्ही त्या ग्रुपमध्ये सामील व्हाल आणि तुम्ही तो पर्टिक्युलर जो आहे तो जे पण सेशन होतील ते जॉईन करू शकाल. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. येस, प्रत्येकाला स्क्रीन दिसते. हो. ओके ओके, थँक्यू. Yes, to welcome Young Money Mastery session. So financial growth begins. सर, हा जो कोर्स आहे मी याच्यासाठी एक डेव्हलप केलेला आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय की फायनान्शियल नॉलेज घेणं किती गरजेचं आहे आजच्या जगामध्ये. कारण की जेव्हा मी लहान होतो तेव्हा फायनान्शियल नॉलेज म्हणजे फायनान्शियली पैसा काय असतो हे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला समजलेलं असतं की पैसा जो आहे तो फक्त अमीर लोकांसाठीच असतो, किंवा आपल्याकडे पैसे नाही, आपल्याकडे पैशाचं झाड नाही. किती जणांना हा डायलॉग ऐकायला भेटलाय की आपल्याकडे सध्या पैशाचं झाड नाही, किंवा आपल्याकडे पैसा नाही, राईट? आपल्या आई वडिलांनी भरपूर वेळेस हा जो डायलॉग आहे हा ऐकला असेल, कारण मी पण माझ्या लहानपणी हा डायलॉग ऐकलेला आहे. मी असं पण ऐकलेलं आहे की आपण अंबानीची औलाद नाही, म्हणजे अंबानीच्या याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे समजू शकता तुम्ही. तर त्या गोष्टी आहेत ते मनी रिलेटेड असतात, ते त्यांना पण त्यांच्या पॅरेंट्स कडून शिकायला भेटलेलं असेल, राईट? पण नाव वर्ड इज चेंज, राईट? मनी, फायनान्शियल जिथं गोष्ट आली तिथं मनी हा शब्द येतो. म्हणजे मनीबद्दल आपण काय विचार करतो हे आपल्याला समजायला पाहिजे की मनी ॲक्च्युली काय आहे. मनी इज लाईक अ एनर्जी. जेव्हा आपण मनीबद्दल बोलतो तर आपण नेहमी एक शब्द नेहमी म्हणजे मनात ठेवायला पाहिजे की मनी इज इक्वल टू एनर्जी. जेव्हा तुमची हाय एनर्जी असते तेव्हा तुमच्याकडे हाय मनी असतो, आणि जेव्हा तुमची एनर्जी डाऊन असते तेव्हा तुमच्याकडे एनर्जी जी आहे ती कमी असतं, म्हणजे मनी जो आहे तो कमी असतो. कारण की हाय एनर्जी असल्यावर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, तुम्ही चांगलं काम करू शकता,
राईट. चांगलं काम केल्यानंतर तुमचा माइंड जो आहे तो फ्रेश असतो. फ्रेश माइंडमध्ये जे तो तुम्ही काम करतात तेव्हा तुमची एनर्जी हाय असते. एनर्जी हाय असले तेव्हा तुमचं मन त्या कामात लागते आणि पर्टिक्युलरली त्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात जे पण काही, जसं तुम्ही अभ्यास करत असाल, अभ्यास करताना, स्टडी करत असताना जर तुमचं चांगलं एनर्जी असेल किंवा तुमचं चांगलं मूड असेल तर तुम्हाला जे पण चॅप्टर वाचलेले आहेत ते तुम्हाला लवकर लक्षात येतात. राईट. लक्षात आल्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये चांगले परफॉर्म करतात, तुम्हाला चांगले पर्सेंटेज भेटतात. पण तुमची एनर्जी लो असेल, जर तुमच्याकडे एनर्जीच नसेल, तुमचा मूडच नसेल, तर तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करू शकाल का? नक्की नाही. तर त्यासाठी तुम्हाला मनी मॅनेजमेंट शिकणं, फायनान्शियल नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. जर पैसा तुमच्याकडे आहे, तुम्हाला वाटते की मला ॲज अ अर्ली रिटायरमेंट व्हायचे, माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, तर मनी मॅनेजमेंट हा कन्सेप्ट शिकणं फार गरजेचं आहे. आणि हे जे मनी मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे ते तुम्हाला कोणत्याही स्कूल कॉलेजमध्ये शिकवला जाणार नाही, कोणीही तुम्हाला शिकवणार नाही. तुमचे आईवडील तुम्हाला तेच सांगतील की अ, म्हणजे तुम्हाला ते सांगतील की अभ्यास करा, अभ्यास केल्यानंतर तुम्हाला चांगली नोकरी भेटेल, काहीतरी तुम्हाला शिकायला भेटेल, शिकल्यानंतर तुम्ही काहीतरी पैसे कमवाल. एक मिडल क्लास माइंडसेट सांगतो मी. एक म्हणजे गरिबीचा माइंडसेट असतो, एक पुअर माइंडसेट असतो, एक मिडल माइंडसेट असतो, मिडल क्लास माइंडसेट, आणि एक रिच माइंडसेट असतो. तर या एक्झाम्पलमध्ये अ, जो गरीब माइंडसेट असतो, जो पुअर माइंडसेट असतो, तो कुठपर्यंत विचार करतो. जर एखाद्या आपण गरीब माणसाला पाहिलं तर तो काय करतो की तो फक्त त्याचा दिवसाचा विचार करतो. राईट. दिवसभरात त्याला कसं तरी जेवायला भेटायला पाहिजे, कोणत्या तरी गोष्टी म्हणजे काहीतरी काम करून त्याला कुठून तरी दोन 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 वेळेचं जेवण भेटायला पाहिजे, तो तो तिथपर्यंत त्याचा विचार असतो. पण एक मिडल क्लास माइंडसेट जो असतो तो जास्तीत जास्त महिनाभराचा विचार करतो. महिनाभराचा याच्यासाठी करतो की तो जॉबवर असतो. राईट. जॉबवर असल्यानंतर त्याला सॅलरी भेटते मंथली. त्याला माहिती आहे की सॅलरी आल्यावर मला माझं EMI भरायचं आहे, मुलाचं एज्युकेशनची फीस द्यायची आहे, घरात किराणा वगैरे भरायचा आहे, तर तो फक्त महिनाभराचा विचार करतो. पण जो रिच माइंडसेट असतो तो 3 ते 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा विचार करतो, कारण की त्याचा माइंडसेट जो आहे, तो दृष्टिकोन आहे, तो याच्या पलीकडे असतो. तर आपल्याला ज्या आपला माइंडसेट जो आहे तो रिच माइंडसेट बनवायचा आहे. राईट. आपल्याला या पुअर माइंडसेट आणि मिडल क्लास माइंडसेटच्या बाहेर निघायचं आहे, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचं आहे. तर आपल्याला एक रिच माइंडसेट बनवायचं आहे. रिच माइंडसेट बनवल्यानंतर आपण तो पर्टिक्युलरली तसा विचार करू शकतो. आणि रिच माइंडसेट जेव्हाच बनेल जेव्हा आपण रिच हॅबिट आपल्या आपल्या सवयीमध्ये टाकू. म्हणजे सपोज ॲज अ स्टुडंट आहे, आता सगळ्यांना सुट्ट्याचे दिवस चालू असतील. राईट. सुट्टीमध्ये तुम्ही काय करतात? एखादा तुम्ही कोर्स जॉईन केला असेल, कोणी 12वी असेल, 12वी पासआउट झालं असेल तर नीटची एक्झाम प्रिपेअर करत असेल, कोणी 10वी पास झालं असेल तर 11वी 12वीचे आत्तापासून त्यांना क्लासेस लावले असतील. राईट. दॅट इज गुड. म्हणजे एज्युकेशन घेणं हे फार गरजेचं आहे, पण एज्युकेशन व्यतिरिक्त अदर नॉलेज घेणं पण फार गरजेचं आहे आजच्या जगामध्ये. कारण की आजच्या लाईफमध्ये जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली वेगळं नॉलेज घ्याल, जेव्हा तुम्ही स्वतः स्किल डेव्हलप कराल, तेव्हा नक्की तेव्हा नक्की तुम्हाला याच्यामध्ये फरक दिसून येईल. कारण की जेव्हा तुम्ही ॲज अ एज्युकेशन घेतात, आता तुम्हाला माहित असेल की 10वी 12वी जे पासआउट होतं, आता रिझल्ट लागलाय, जे टॉपर आहेत, तुम्हाला असं वाटते जे टॉपर आहेत म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये सगळं काही अचीव करून घेतलं? असं कोणाकोणाला वाटते की जे टॉपर लोक आहेत, जे 10वी 12वी त्यांना 90च्या वरती पर्सेंट पडलेले आहेत, जे महाराष्ट्रातून किंवा राज्यातून फर्स्ट फर्स्ट रँकमध्ये आलेले आहेत, तर त्यांचं जीवन नेहमी सुखी जाईल असं कोणाला वाटतंय का इथे? असं कोणाला वाटतंय? तर तसं काही नाहीये. कारण की जोपर्यंत प्रॉपर नॉलेज तुम्ही घेणार नाही, कारण की मी माझ्या लाईफमध्ये अशी लोक पाहिलेले आहेत की ज्यांना 12मध्ये 95-99% होते, पण आता त्यांची कंडिशन जी आहे, ते डेपमध्ये अटकलेले आहेत किंवा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे जॉब नाही आहे, असे पण काही लोक आहेत. आणि ज्यांना 60-70% पण आहेत 10वी 12वीमध्ये, तर आज ते चांगले बिझनेसमॅन आहेत, त्यांचा एक चांगला पोर्टफोलिओ आहे, ते चांगलं त्यांचं जीवन जगतायत, ते फॉरेन ट्रिप करतायत. तर हे कशामुळे होते की जेव्हा आपण अदर दॅन एज्युकेशन पर्पज, म्हणजे एज्युकेशन नॉलेज व्यतिरिक्त आपण काही जर वेगळं काही नॉलेज आपण घेत असू, जसं एखादा स्किल डेव्हलप करत असू, तर ते स्किल आपल्याला आयुष्यभर आपल्या कामात येते. सो लेट स्टार्ट विथ आवर फर्स्ट मॉड्यूल. तर मी याच्यात एक 8 ते 9 मॉड्यूल क्रिएट केलेले आहेत. तर हा पहिला मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू मनी. म्हणजे ऍक्च्युली व्हॉट इज मनी, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकतात, कारण की हे नेक्स्ट सेशन पासून आपण एक एक मॉड्यूल घेणार आहोत प्रत्येक वीकला.
तर इंट्रोडक्शन टू मनीमध्ये पहिल्या मॉड्यूलमध्ये काय येणार आहे, तर व्हॉट इज मनी, मनी काय आहे, डिफरन्स बिटवीन ॲसेट अँड लायबिलिटीज, ॲसेट काय असतात, लायबिलिटीज काय असतात, ॲक्टिव्ह इन्कम अँड पॅसिव्ह इन्कम काय असते, इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल एज्युकेशन काय आहे तुमच्या लाईफमध्ये, मनी हॅबिट्स ऑफ सक्सेसफुल पीपल, म्हणजे जे सक्सेसफुल पीपल आहेत, जसं आपण अंबानी म्हणतोय, अदानी म्हणतोय किंवा वॉरेन बफेटचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यांच्या मनी हॅबिट्स काय, सक्सेसफुल लोकांच्या मनी हॅबिट्स काय असतात हे आपल्याला इथं शिकायला भेटणार आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा मॉड्यूल 1 आहे. सेकंड मॉड्यूल जो आहे बजेटिंग अँड सेव्हिंग, म्हणजे हाऊ टू मॅनेज पॉकेट मनी अँड सॅलरी. तुम्ही जर सॅलरी असाल, आता इथं भरपूर जण आता स्टुडंटच आहे, तुम्हाला मनी पॉकेट भेटत असेल मोस्टली, मला तर वाटत नाही की कोणाला पॉकेट मनी भेटत असेल. यस निशांत, कोणाला पॉकेट मनी भेटते त्याच्या पॅरेंट्स कडून? यस भेटते कोणाला? चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकतात यस म्हणून. यस, कोणाला भेटते? ओके, निशांत नाही. ओके ओके ओके, श्री हर्षाला भेटते. सो ग्रेट. तर तुम्ही त्या पैशाचं काय करतात याच्यावर मेन डिपेंड आहे. जर तुम्हाला पॉकेट मनी भेटत असेल, जेव्हा आपण हे सेशन पाहू तेव्हा तुम्हाला नक्की त्याच्यात कळेल की तुम्हाला त्या पॉकेट मनीचं काय करायला पाहिजे आणि काय नाही. त्याच्यानंतर 50-30-20 बजेटिंग रूल आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीचं बजेटिंग कसं करू शकतात. 50-30-20 रूल्स, 80-20 रूल्स आहे. कोणकोणते रूल्स आपण बजेटिंगसाठी वापरू शकतो हे आपल्याला तेव्हा कळेल. एमर्जन्सी फंड कन्सेप्ट आहे, एमर्जन्सी फंड का गरजेचा आहे. स्मार्ट सेव्हिंग टेक्निक्स आहे, तुम्ही तुमची सेव्हिंग जी आहे ते कशा प्रकारे करू शकतात. अवॉइडिंग अननेसेसरी एक्सपेन्सेस, राईट, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की अननेसेसरी एक्सपेन्सेस जे ते कसे अवॉइड करू शकतो. जसं आता मे महिना चालू आहे, मे महिन्यामध्ये प्रत्येकाला आईस्क्रीम खाण्याची फार म्हणजे चॉईसेस असतात की मला रोज आईस्क्रीम पाहिजे. बाबाला हट्ट करतात की चला आज कुठेतरी आईस्क्रीम खायला बाहेर जाण्यासाठी. सो इट्स फाईन, म्हणजे तुम्ही एक्सपेन्सेसवर किती खर्च करायला पाहिजे, नीड आणि वॉन्ट्स या गोष्टी असतात. नीडवर किती खर्च करायला पाहिजे, वॉन्ट्सवर किती खर्च करायला पाहिजे, राईट. कोणी मोबाईल फोन घेते, मोबाईल फोनवर ईएमआय घेते, कोणाला आयफोन पाहिजे, पण ते नक्की आपल्याला गरजेचं आहे का? आपण किती एक्सपेन्सेस करायला पाहिजे, महिन्याची आपल्या सॅलरी जी येते किंवा आपल्याला पॉकेट मनी जी भेटते तिथून किती एक्सपेन्सेस करायला पाहिजे. बर्थडे पार्टी येते, बर्थडे पार्टी फ्रेंड्स वगैरे येतात, त्यांना काहीतरी ट्रीट द्यायची असते, राईट. तर त्याच्यामध्ये आपण किती एक्सपेन्सेस पर्यंत आपण त्या गोष्टी करू शकतो या सगळ्या मॉड्यूल 2 मध्ये आपण शिकणार आहोत. सो प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट आहे मॉड्यूल 3 मध्ये बँकिंग बेसिस, म्हणजे बँक अकाउंट कसे वर्क करतात, जे बँक्स आहेत. आता सध्या तुमचं तर मे बी बँक अकाउंट नसेल, मे बी ज्यांचं असेल तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड काय असतात. त्याच्यानंतर युपीआय ऑनलाईन पेमेंट, डिजिटल सेफ्टी. आता सगळ्यांना फोन पे वगैरे तर माहितीच असेल, मे बी सगळ्यांना यूज करता पण येत असेल, कारण की डिजिटल आहे सगळ्यांकडे, अँड्रॉइड मोबाईल तर असेलच. त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट काय असतो, एफ डी, आर डी, याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट आणि आर डी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. कारण की तुम्ही पाहिलं असेल की आपले पॅरेंट्स जेव्हा बँकेमध्ये जातात तेव्हा काहीतरी अमाऊंट ते एफ डी मध्ये ठेवतात, म्हणजे फिक्स डिपॉझिट 1-2 वर्षासाठी. तर त्याच्यावर काय रेट ऑफ इंटरेस्ट असतो, काय सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ सिबिल स्कोर. सिबिल स्कोर हा काय असतो, जेव्हा आपण एखाद्या बँकेमध्ये लोन घ्यायला जातो तेव्हा ते सिबिल स्कोर चेक करतात पर्टिक्युलरली. तर या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये मॉड्यूल 3 मध्ये शिकणार आहोत. मॉड्यूल 4 अंडरस्टँडिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन रेट काय असतो, म्हणजे महागाईचा दर. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की महागाई कशामुळे वाढते, वाय प्राइसेस आर इन्क्रीजेस, राईट. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन लाईफ, म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॉड्यूल 4चा, अंडरस्टँडिंग इन्फ्लेशन. कारण की आपण नेहमी म्हणत असतो की माझा पगार तर 1 लाख रुपये होता तेव्हा माझं चांगलं म्हणजे एक 3-4 वर्ष अगोदर माझं चांगलं सगळं काही फॅमिलीचा खर्च सगळं निघून जायचं, पण आता 1 लाख रुपये पण मला पुरत नाहीये महिन्याचे. तर ते कशामुळे पुरत नाहीये, दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लेशन. कारण की महागाईचा जो दर आहे तो दरवर्षी वाढत जातो. त्याच्यानंतर हाऊ मनी लॉसेस व्हॅल्यू ओव्हर टाइम. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेस्टिंग अर्ली, म्हणजे आपण हे पाहू शकतो की जेव्हा आपण लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो त्याचं ते इम्पॉर्टन्स काय असते, राईट. सो हा मॉड्यूल 4 मध्ये येणार आहे.
मॉड्यूल 5 मध्ये इन्व्हेस्टिंग बेसिक आहे, म्हणजे डिफरन्स बिटवीन सेव्हिंग अँड इन्व्हेस्टिंग. म्हणजे आपण जे सेव्हिंग करतो, जसं बँकमध्ये आपण पैसा ठेवतो त्याच्यावर काहीतरी आपल्याला इंटरेस्ट वगैरे भेटत असतो. आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करतोय, जसं प्रॉपर्टी असेल, गोल्ड असेल, राईट, म्युच्युअल फंड असेल. तर त्याच्यामधला डिफरन्स काय असतो आपण याच्यात शिकणार आहोत. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे आपल्या जगामध्ये 7 मिरॅकल्स आहे, 7 आश्चर्यस आहेत. तर याच्यामध्ये आठवा जो आपण म्हणतो मिरॅकल, तो आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. दॅट इज कॉल्ड एज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर SIP इन्व्हेस्टमेंट बेसिक, जसं आपण टीव्हीमध्ये नेहमी ऍड ऐकत असतो, म्युच्युअल फंड काय आहे. म्युच्युअल फंड सही आहे, राईट. आपण धोनीला पाहिलं असेल, सचिन तेंडुलकरला पाहिलं असेल. त्याच्यानंतर अ, अजून काही आहेत जे म्युच्युअल फंडची ऍडव्हर्टाईज करतात. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करू शकतो. SIP इज रिलेटेड टू द इन्व्हेस्टमेंट बेसिक प्लॅन. सो त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड इंट्रोडक्शन, म्युच्युअल फंड काय आहे, कसं वर्क करते, कसं आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. रिस्क अँड रिटर्न, रिस्क आणि रिटर्न मधला डिफरन्स काय असतो ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन, म्हणजे एक 20 वर्षात, 25 वर्षापर्यंत आपण कसं आपलं वेल्थ क्रिएशन करू शकतो, त्याच्याबद्दल आपण या मॉड्यूल 5 मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर मॉड्यूल 6 मध्ये शेअर मार्केट बेसिक्स, कारण की आपण सगळेजण पाहत असाल की शेअर मार्केट सगळीकडे आपण युट्यूबवर गेलो किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीवर गेलो तर तिथं पाहतो की शेअर मार्केट काय आहे. तर त्याच्यामध्ये बेसिक स्टॉक मार्केट नॉलेज आणि NSE BSE इंट्रोडक्शन, बेसिक स्टॉक मार्केटचं जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर होऊ शकाल, राईट. त्याच्यानंतर मॉड्यूल 7 आहे सायकोलॉजी ऑफ मनी, म्हणजे मनीचं सायकोलॉजी, तुमच्याबद्दल तुमचं मनीचं रिलेशनशिप कसं आहे. इमोशनल स्पेंडिंग, म्हणजे कोणाकोणाला काय वाटते की जर एखाद्याची 500 रुपयाची नोट हरवली तर तुमचं इमोशन त्यावेळेस कसं असते. तुम्ही दिवसभर ॲज अ ग्रीडी, म्हणजे स्वतःला असं समजतात की नाही माझी चूक आहे, त्याच्याबद्दल जास्त विचार करतात, तुमचं जास्त इमोशनल टचिंग असते तुमचं त्याच्यावर. त्याच्यानंतर सोशल मीडिया लाईफस्टाईल प्रेशर काय असते, सायकोलॉजी ऑफ मनी, म्हणजे आपण एखाद्यानं गाडी घेतली किंवा एखाद्यानं मोबाईल फोन घेतला, तो काय करतो, स्टेटस टाकतो. आणि आपण त्याचा स्टेटस पाहिल्यावर त्याने आयफोन घेतला तर आपला त्या टायमाला आपलं सायकोलॉजी काय असते त्याच्याबद्दल, की यार त्यांनी आयफोन घेतला, पण तो कशा प्रकारे घेतला, का घेतला, त्याची नीड काय होती, वांट्स काय होती, तर ते आपण विचार करत नाही. आणि डिसिप्लिन अँड पेशन्स, म्हणजे एक मनीबद्दल आपलं डिसिप्लिन आणि पेशन्स कसं असायला पाहिजे. ग्रीड वर्सेस फिअर इन मनी डिसिजन, म्हणजे एखाद्या वेळेस काय होते की तुम्हाला एखाद्या वेळेस काही गोष्टी घ्यायच्या, जसं तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा आहे, राईट. तुमचा एक मोबाईल फोन आहे, तुम्हाला आता अँड्रॉइडवरून आयफोनवरती जायचं आहे, पण खरंच त्याची गरज आहे का? जो तुम्हाला खरंच त्या आयफोनची गरज आहे का? कारण की आयफोन आता नाही म्हणता, जर चांगला तरी घ्यायचं म्हटलं तर दीड ते 2 लाख रुपयेपर्यंत येतो, राईट. त्याच्यासाठी तुम्ही EMI काढतात, बाकीच्या गोष्टी असतात, ते आपल्याला त्या गोष्टी समजत नाही. पण आपण त्या सायकोलॉजीच्या बेसवर आपण त्या डिसिजन घेत असतो. बिल्डिंग अ वेल्थ माइंडसेट, म्हणजे आपला जो माइंडसेट आहे तो वेल्थ क्रिएशनसाठी असला पाहिजे, राईट. वेल्थ क्रिएशन इन द सेन्स की तुम्ही तुमच्याजवळ पैसा येतोय, तो पैसा तुम्ही तुमच्या वेल्थ क्रिएशनसाठी, म्हणजे तो कसा वाढवता येईल त्याच्यासाठी आपण त्या माइंडसेट बद्दल तो पाहणार आहोत. तर हे मॉड्यूल 7चा आपला कोर्स राहणार आहे, सायकोलॉजी ऑफ मनी. 8 मध्ये करिअर अँड इन्कम ग्रोथ, फ्रीलान्सिंग बेसिक आहे, साईड इन्कम आयडिया फॉर स्टुडंट, म्हणजे तुम्ही जर स्टुडंट आहात तर तुमच्यासाठी साईड इन्कम तुम्ही कशा प्रकारे जनरेट करू शकतात. आता मोस्टली जे लोक आहेत, ॲज अ तुम्ही ॲज अ स्टुडंट आहात, तुम्ही सध्या ॲक्युमुलेशन फेजमध्ये आहात. ॲक्युमुलेशन म्हणजे तुम्ही सध्या तुमच्या पॅरेंटवर डिपेंड आहात, राईट. तर पॅरेंट जे जे तुम्हाला प्रोव्हाइड करतील ते तुम्ही एक्सेप्ट करायचं आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही एक नवीन इन्कम सोर्स कसं जनरेट करू शकतात ॲज अ स्टुडंट बेसिसवर, ते तुम्हाला इथे शिकवलं जाईल. डिजिटल स्किल फॉर अर्निंग, म्हणजे डिजिटल स्किल तुम्ही कशा प्रकारे यूज करतात अर्निंगसाठी. जसं यूट्यूब तुम्ही पाहत असाल, इंस्टाग्राममध्ये सगळ्यांचा आयडी असेल, फेसबुक तुम्ही पाहत असाल, तुम्ही जर तिथं टाइमपास करत असाल, दुसऱ्यांचे जर व्हिडिओ वगैरे पाहत असाल, तर ते तुमचा वेस्ट ऑफ टाइम आहे, राईट. तुम्ही तुमचा टाइम जो आहे तो सेल करताय, आपल्याला टाइम बाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही डिजिटल स्किल वापरून कसं अर्निंग करू शकता त्याचं तुम्हाला नॉलेज दिलं जाईल. एंटरप्रेनरशिप बेसिक, म्हणजे एंटरप्रेनरशिप म्हणजे तुम्ही एक उद्योजक कसे बनू शकता तुमच्या लाईफमध्ये, राईट. त्याच्यानंतर पर्सनल ब्रँडिंग,
तुमचं काही पर्सनल म्हणजे तुमच्यात काही स्किल असेल तर त्याची तुम्ही ब्रँडिंग कशा प्रकारे करू शकतात ते या मॉड्यूल 8 मध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. देन मॉड्यूल 9 फायनान्शियल स्कॅम अवेअरनेस. तर हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे फायनान्शियल स्कॅम अवेअरनेसची. कारण की तुम्ही पाहत असाल की भरपूर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की इथे 1,000 कोटीचा फ्रॉड झाला, शेअर मार्केटमध्ये 100 कोटीचा 200 कोटीचा फ्रॉड झाला. कारण की कोणी येते आणि रिटर्नच्या नावाने तुम्हाला म्हणजे 1,00,000 रुपये भरा, तुम्हाला महिन्याचे 10,000 भेटतील किंवा 15,000 भेटतील किंवा 5,000 भेटतील, असे भरपूर काही स्कॅम चालत असतात. जे की त्या स्कॅमच्या याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये. आणि याच्याच बेसिसवर मी माझी बुक लिहिलेली आहे, द कॉस्ट ऑफ क्विक मनी, जे की येणाऱ्या 2 महिन्यात ती मे बी ॲमेझॉनवर प्रकाशित होईल, पब्लिश होईल. तर याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की ऑनलाईन फ्रॉड प्रिव्हेन्शन, ऑनलाईन फ्रॉडपासून आपण कसे दूर राहू शकतो, पॉन्झी स्कीम काय असते, राईट, फेक ट्रेडिंग गुरुज कसे असतात जे फेक ट्रेड करतात, लोन ॲप डेंजर, म्हणजे काय काय असे ॲप्स आहेत, लोन ॲप आहेत की ते तुम्हाला पहिले लोन तर देतात पण तुमच्याकडून इंटरेस्ट जास्त घेतात, त्याच्यानंतर तुमच्याकडे अजून पैशाची डिमांड करतात, नंतर ते पळून जातात. नंतर सायबर सिक्युरिटी बेसिक्स, म्हणजे सायबर सिक्युरिटीसाठी आपण आपले जे ॲप्स आहेत, जे पण आपण फोनपे यूज करतो किंवा गुगल पे यूज करतो किंवा मोबाईल बँकिंग जे ॲप यूज करतो ते कसं आपण सायबर सिक्युरिटी थ्रू करू शकतो. तर त्याच्यात हे आपल्याला शिकवलं जाईल. नेक्स्ट आहे रिअल लाईफ फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे रिअल लाईफमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही स्वतःचं कसं करू शकतात, गोल त्याच्यामध्ये गोल सेटिंग आहे, प्लॅनिंग फॉर एज्युकेशन, एज्युकेशनसाठी तुम्ही कसं प्लॅन करू शकतात, प्लॅनिंग फॉर बिझनेस, तुम्हाला समोर जाऊन तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावर त्याच्यासाठी बिझनेससाठी तुम्ही कसं प्लॅन करू शकतात. इन्शुरन्स बेसिस आहे, इन्शुरन्स कशासाठी घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, कोणकोणते इन्शुरन्स तुमच्या बेनिफिटसाठी यूज होतात. तर या सगळ्या गोष्टी या मॉड्यूलमध्ये शिकवल्या जाते. रिटायरमेंट प्लॅनिंग ॲट यंग एज. तुमचं वय जर सध्या 12 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, तर तुम्ही तुमच्या वयाच्या 40व्या वर्षी किंवा येणाऱ्या 45 इयर्समध्ये किंवा 45 जेव्हा तुमचं एज येईल तेव्हा तुम्ही अर्ली रिटायरमेंट कसं अचीव करू शकतात हे तुम्हाला सगळं या मॉड्यूलमध्ये शिकवलं जाईल. तर हे असे 10 मॉड्यूल आहेत. ज्या 10 मॉड्यूल तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये एक एक मॉड्यूल कव्हर केल्या जाईल. अराउंड 10 मॉड्यूल आहे, तर एक 10 वीकचा हा प्रोग्राम आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने हा जॉईन करा. तुम्हाला इथे काही ना काही एक नवीन चांगली स्किल शिकायला भेटेल तुमच्या लाईफ. आणि हे जे फायनान्शियल नॉलेज आहे ते तुम्हाला फक्त 1-2 वर्षासाठी कामी नाही येणार, हे तुम्हाला तुमच्या लाईफ टाईमसाठी कामी येणार आहे. जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत हे फायनान्शियल प्लॅनिंग तुमच्यासाठी अ, तुमच्यासाठी कामात येणार आहे आणि हे तुमच्या पिढी टू पिढी चालत राहील. राईट, फायनान्शियल नॉलेज जे आहे ते जनरेशन टू जनरेशन मूव्ह होत राहते. तर तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की तुम्हाला तुम्हाला तुमचं आयुष्य कसं घडवायचं आहे. राईट, तुम्ही तुमच्या आईवडिलां पॅरेंट्सकडे पाहू शकतात की त्यांनी त्यांचं जीवन कसं जगलेले आहेत. राईट, कारण की त्यांना ते नॉलेज त्यांच्या पॅरेंट्सकडून भेटलेलं असेल किंवा त्यांनी ते काहीतरी शिकलेलं असेल. त्याच्यामुळे पॅरेंट्स आपल्याला नेहमी म्हणतात की अभ्यास करा, अभ्यास केला तर काहीतरी शिकायला भेटेल, शिकले तर तुम्हाला चांगलं नॉलेज येईल, तुम्ही एखादा चांगला जॉब करू शकता, त्याच्यानंतर तुमचं एक लाईफस्टाईल चालू होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे नका समजू की तुमचं एज्युकेशन झालं, तुम्हाला नोकरी लागली, तुम्ही नोकरीवर गेले, त्याच्यानंतर तुमचा आणि एज्युकेशनचा काही संबंध नाही. ही जी विचारधारणा आहे ही चुकीची आहे. राईट, तर तुम्ही स्टुडंट आहात तर नेहमी तुम्ही हे विचार करायला पाहिजे की मी नवीन नवीन स्किल म्हणजे एक नवीन काही गोष्टी कशा प्रकारे शिकू शकतो. राईट, जेव्हा तुम्ही एक गोष्ट काहीतरी शिकत असतात तेव्हा तुमचं नॉलेज वाढत असते. आणि आपल्याला याच्यात बुक रिडिंग पण एक कन्सेप्ट आहे, तो पण आपल्याला बुक रिडिंगची सवय लावायची आहे. सो नेक्स्ट मी जो पार्ट घेणार आहे की याच्यामध्ये आपल्याला काय डेली टास्कमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. तर डेली टास्कमध्ये या ज्या गोष्टी सगळ्यांनी लिहून काढायच्या आहेत. आणि येणाऱ्या जो वीक असेल म्हणजे नेक्स्ट सॅटर्डे संडे जर असेल तर सगळ्या